फलकामध्ये वाढ होतीये आणि जाऊन पोहोचते ती मात्र 12 धावा धाव फलकावरती. संख्या झाली 18 धावा मित्रांनो. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती. आता मात्र उंच भरारी घेण्याचं काम जरूर हे दोन्ही बॅटर करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाडी आणि केके. आडवा बॅटने पुन्हा एकदा सजवलाय फटका. पहिली वेगाने पूर्ण, दुसरीचा प्रयत्न फेकी चुकीच्या एंडला मित्रांनो. आणि इथे घडतंय काय, इथे घडतंय काय, दमलेत आमचे फलंदाज. आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण आणि टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 20 धावा धाव फलकावरती. तर नक्कीच मागील सामन्याचे मॅन ऑफ द मॅच अंकित नाईक. जबरदस्त गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये आणि त्यांच्या कामगिरीवरती मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळते. मी गुरुबाई यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभाशय या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचच्या पारितोषिकाने सन्मानित करायचंय. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी एक ब्रँडेड बॅग आणि स्पोर्ट्स वॉच दिली जाते. तर कॉंग्रॅच्युलेशन्स अंकित. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आणि आता सापडलाय चेंडू. एकच धाव मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने 21 पर्यंत जाऊन पोहोचतोय संघ. 21 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर तेवीस धावा झालेल्या आहे. 23 रन्स आफ्टर द 2 ओव्हर्स. शेवटच्या षटकाचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. षटकाचा खेळ ते मात्र सुरू. 23 धावा फलकावरती. पहिलाच बॉल उडवलाय ओव्हर द कव्हर्स. चांगला फटका परंतु एलिव्हेशन आलेलं नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिला गडी गारत पहिल्या विकेटचं पतन या मैदानाच्या आतमध्ये.
पुष्पाताई हरियान मॅडम आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर देवी आणि बेंद्रे मॅडम यांचं देखील इथे मात्र शुभागमन होत आहे. मी दोन्ही माऊलींना विनंती करेन की या आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आपली जागा ही आमच्या व्यासपीठावरती आमच्या मनामध्ये आहे. आपण व्यासपीठावरती बसून या क्रिकेटच्या स्पर्धेची मात्र शोभा वाढवायची आणि त्यांच्या समवेत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना देखील विनंती करतो की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन नक्कीच स्थानपन्न व्हायचं आहे. हरियान मॅडम आणि त्यांच्या समवेत बेंद्रे मॅडम दोन्ही ताईंना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन या क्रिकेटच्या स्पर्धेचा मात्र आनंद घ्यायचा आहे. देखील चांगली सुरुवात मिळवून देण्याचं काम मैदानावरती जरूर होताना आपण पाहतोय. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते तब्बल 30 धावा धावफलकावरती. 30 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु दर्शक बनून चेंडूला केवळ पाहण्याऐवजी त्याच्याकडे कोणत्याच प्रकारचं प्रत्युत्तर नाहीये. हा बॉल देखील जाईल इन टू द फेन्स. 4 धावांसाठी येतोय चौकार. तर नक्कीच आपल्या दोन्ही संघाचे संघाणक इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन देव्यांशी बेंद्रे ताईंना की आपण आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस करायचा आहे. पुढच्या मॅचची नाणेफेक मॅडमच्या शुभ हस्ते केली जाईल. यावेळेस मात्र चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या 3 चेंडूंवरती आलेले 3 मोठे फटके आणि टीमची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 50 या टीमने. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा आमच्या ताईंच्या माध्यमातून नक्कीच असेल, आमच्या आईंच्या माध्यमातून देखील असेल. आणि त्यानंतर पुन्हा एकदा माऊलींना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती बसून स्थानापन्न व्हायचंय. आपल्या आयोजकांचे सन्माननीय श्री आदेशजी जैन साहेब यांचं देखील इथे मात्र शुभागमन. दादा वेलकम. आपला देखील मी स्वागत करतो स्वराज्य चषक 2025 मध्ये. स्वराज्य या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की नाव घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ना जात पाहिली ना धर्म पाहिला. 18 पगड जातीचे आणि विविध धर्माचे मावळ एकत्रितपणे आले आणि स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं तोरणा या किल्ल्यावरती. आणि त्याच प्रकारचं स्वराज्याचं तोरण बांधण्याचं काम या आजच्या 20व्या शतकामध्ये
2024 साली ज्यांनी मात्र रोपटं लावलं स्वराज्य प्रतिष्ठान नावाचं आमचे आदित्य दादा, आणि यांची वाटचाल आपण पाहिली तर वर्षानुवर्ष यशाचं उंच शिखर गाठताना पाहायला मिळते. कला, क्रीडा आणि सांस्कृतिक तसंच धार्मिक क्षेत्रामध्ये खूप मोठं कार्य या संपूर्ण स्वराज्य प्रतिष्ठानचं आपण नेहमी पाहिलंय, आणि तेच कार्य आज आपण पाहतोय सलग दुसऱ्या वर्षामध्ये. 1 मे आज महाराष्ट्र दिन, कामगार दिन, आणि या कामगार दिनाचं आणि महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून सलग दुसऱ्या वर्षी मात्र क्रिकेट स्पर्धेचं देखील त्यांच्या माध्यमातून आयोजन केलं गेलंय. एक चांगलं प्रतिष्ठान, एक चांगलं व्यासपीठ मित्रांनो आपल्या दोस्ती दुनियेतील राजा म्हणून हे सर्व पदाधिकारी आहेत. हे सर्व पदाधिकारी आहेत त्या स्वराज्य प्रतिष्ठानचे, ज्यास मात्र कार्यरत होऊन हा पदभार सांभाळत असताना एक दिवस सुट्टीचा, एक दिवस आज कामगारांच्या सुट्टीचा, आणि या सुट्टीच्या दिवशी मात्र क्रिकेट या खेळाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. सर्वप्रथम श्रेय जाणारे संस्थापकीय अध्यक्ष सन्माननीय श्री आदित्यदादा हरियान यांना. चला मॅच सुरू करा. मॅच पंच मॅच का चालू होत नाहीये? चला प्लेयर्स प्लीज. तर स्वराज्य प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन जमा व्हायचंय. मी स्वराज्य प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व सदस्यांना आणि आपल्या या स्पर्धेच्या सर्व कमिटी मेंबर्सला विनंती करतो की आपण स्टेजच्या लेफ्ट हँड साईडला येऊन लगेच जमा व्हायचंय. आदित्य दादांचा हा निरोप आपल्यासाठी आहे, सर्वांसाठी आहे. चला मॅच सुरू करायची. विजयासाठी लक्ष्य 39 धावांचं, 18 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची गरज. जवळपास 13.33च्या सरासरीने या धावसंख्येचा पिछा करायचा आहे. आज सुट्टीचा दिवस आहे. आपल्या बाजूला असणारा मित्रांनो क्वीन नेकलेस म्हणून ज्याला संबोधलं जातं, मरीन ड्राईव्ह वरती पर्यटकांची, जॉगर्सची गर्दी हळूहळू वाढेल. सूर्यदेवता हळूहळू आपल्या सर्वांची रजा घेईल. आपली सावली जी आहे ती पूर्वेकडे हळूहळू मोठी होईल आणि एका क्षणात ती सावली गायब करेल. जेव्हा सूर्यदेवता निरोप घेईल तेव्हा मात्र फ्लड लाईट्स ऑन होतील. डे नाईट चालणारी भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट होता. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल वेगवान नाड आहे. पहिल्या बॉलवरती वेगाचं प्रदर्शन जरूर आपल्याला बघायला मिळालं. तर पुढचा बॉल पहिला चेंडू निर्धाव आहे. चला मित्रांनो प्लीज एवढा वेळ नका घेऊ. रायगड संघ एवढा वेळ नका घेऊ मित्रांनो प्लीज. अजून निम्म्या मॅचेस बाकी आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त दिवस संपलाय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. 39 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग शेवटच्या 3 बॉलवरती ज्या 14 धावा आल्यात मित्रांनो, त्यांनी पूर्णपणे या मॅचचं पारडं जड केलंय रायगड संघाच्या बाजूने. परंतु पहिली इनिंग संपली आहे. जेव्हा इंटरमिशन होतो ना कोणत्याही चित्रपटाचा, तेव्हा क्लायमॅक्सला होते सुरुवात, आणि तो क्लायमॅक्स कशा प्रकारचा असणार बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट मध्ये आपण पाहिलं तर इथे संपर्क होता, परंतु एकापेक्षा जास्त इथे काय मिळणार नाहीये. चेंडू बॅटमध्ये आपण पाहिलं तर संपर्क काय साधता आला नव्हता. धावसंख्या झाली आहे फक्त आणि फक्त 1 धाव. चेंडू झाले ते मात्र 3 चेंडू 1 धावा. विजयासाठी एक मोठं लक्ष्य अर्थातच 39 धावांची गरज आहे, आणि या लक्ष्याचा पिछा करायचा असेल तर ज्या प्रकारची बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये झाली आहे त्यापेक्षा चांगली बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. यावेळेचा बॉल ऑन साईडला वळवला. गॅपमध्ये चेंडू आहे. 1 बाउन्स. हुआ काय क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो. मिड विकेट झोनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. जोपर्यंत बॉल उचलला जाईल तोपर्यंत मिळेल 1च धाव.
एक धाव मात्र मिळतीये धावफलकावरती. एकेरी दुहेरीने फारसा फरक तो मात्र पडणार नाहीये. बॉलिंग करणारा संघ अर्थातच रायगड संघाला, परंतु इथून तुम्हाला गिअर बदलावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. रिव्हर्स अटेम्प्ट, अखेरीस यश मिळालं, परंतु क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे त्या क्षेत्रामध्ये. इथे देखील आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता. एक धाव मात्र मिळेल, मोठा फटका मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या थोडीशी कासवाच्या गतीने पुढे सरकती आहे, परंतु इथे कासवाच्या गतीने पुढे सरकून चालणार नाही. तुम्हाला चित्त्याच्या गतीने धावसंख्या जमवावी लागेल जर काही मॅच तुम्हाला तुमच्या नावावरती करायची असेल तर. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल्स फक्त खर्च होताना मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंग मध्ये एवढ्या धावा बनवल्यात की सिंगल देऊन काहीच फरक पडत नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे झाल्या दरम्यान आपण पाहिलं तर समाप्त आणि टीमची धावसंख्या झाली ती मात्र 4 धावा धावपटलावरती. टीमची धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 4. विजयासाठी अजून देखील येणारे 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. 12-35चं समीकरण पूर्ण करायचं असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी करावीच लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. तर यावेळेस लावड अपील पंच, परंतु अपीलमध्ये जितका उत्साह आहे थोडा देखील आत्मविश्वास नव्हता. पंचांनी अपील पूर्णपणे फेटाळून लावली आहे. धाव इथे मात्र मिळेल 1. बॉलरचं नाव सांगा प्लीज. बॉलर नेम सॉरी क्रिश. पुढचा बॉल क्रिसचा. रिव्हर्स अटेम्प्ट. रिव्हर्स खूप सक्सेसफुल. क्षेत्ररक्षक जज करतोय. कमळ कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटीला बॉल निसटला त्यातून आणि झेल झालाय तो भूमीला दान. तर इथे आपण पाहिलं तर जरूर सिंगल डबलला भर देण्याचं काम बॅटिंग करणारा संघ जरूर करतोय, परंतु सिंगल डबलने मित्रांनो मॅच जिंकली जाऊ शकत नाहीये. तुम्ही खर्च एवढा केलाय ना पहिल्या इनिंग मध्ये की आता धावा काढण्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यायची गरज पडणार आहे. चार धावा मित्रांनो. इथे एक विजयाची आशा पल्लवी ठेवणारा चौकार जरूर येतोय. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु एखाद दुसऱ्या चौकाराने फारसा फरक या मॅच वरती पडणार नाहीये. ही मॅच जर का तुम्हाला जिंकायची असेल तर लागोपाठ 3 ते 4 चेंडून मागे चौकार षटकारांची आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल. 12-35चं समीकरण होतं. या चौकाराच्या मदतीने समीकरण बदलतंय. 10 चेंडू आणि 30 धावांची गरज या मॅच मध्ये शिल्लक आहे. अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये अजून तरी. हा बॉल पाडलांवरती ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक थांबला. 1 बाउन्स चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 9 आणि रन करायच्या त्या 28.
चेंडूंचा खेळ शिल्लक 28 धावांची गरज. यावेळेस मात्र कट केले पुन्हा एकदा चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बॉल निसटला जरूर परंतु गती कमी झाली होती. इथे देखील मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक, 27 धावांची अजून देखील गरज आहे. आठ 28 8-27 समीकरण मित्रांनो. 8 चेंडू 28 असं डोळ्यासमोर आलं की आठवतो विराट कोहली आणि आठवतो तो हॅरिस राऊफ. तिथून मॅच जिंकली होती भारतीय संघाने. तीच कारनामा करावा लागेल. वारंवार रिव्हर्स अटेम्प्ट. फलंदाज डावखुरा आहे की उजवादाचा हे देखील अजून पूर्ण स्पर्धेमध्ये समजलेलं नाहीये, कारण की प्रत्येक बॉल जवळपास रिव्हर्स अटेम्प्ट करून खेळण्याचा प्रयत्न या खेळाडूच्या माध्यमातून केला जातो. एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस फुल टॉस होता परंतु फायदा उचलता आला नाही, कारण की चेंडू जातोय लेग स्टिक सोडून आणि पंच इशारा करताय तो व्हाईट बॉलचा. अवांतर धावसंख्येमध्ये पडतीये बर. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये आणि आता समीकरण शिल्लक आहे 7 चेंडू 25 धावांची गरज. एक षटकार इथून जरी आला तरी मॅच ऑन आहे मित्रांनो बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. या बॉल वरती जरी षटकार आला तरी शर्यत अजून संपलेली नाहीये मित्रांनो. हा चेंडू पुन्हा एकदा खराब आहे. या अतिरिक्त स्वरूपाच्या धावा तुम्हाला मागड्या पडू शकतात. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 आता या बॉलवरती आपण पाहू शकाल. म्हणजे समीकरण बदलतंय. चेंडू शिल्लक येत 7 आणि धावा करायच्या. तिथून आपण पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 23. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज. पुन्हा एकदा आडव्या बॅटने या फटक्याची गरज होती. तो फटका आला मैदानाच्या आतमध्ये. बॉलला मात्र भिरकावून दिलंय आउट ऑफ द पार्क. इट्स हाय, इट्स ह्यूज, इट्स मॅक्सिमम 6 रन्स. 6-17 मित्रांनो मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. आतापर्यंत कोणी जिंकलेलं नाहीये, कोणही हरलेलं नाहीये. इथून देखील मॅच मात्र बनवली जाऊ शकते. आवश्यकता असेल सकारात्मक दृष्टिकोन, प्रॉपर शॉट सिलेक्शन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. सहा चेंडू 17 धावा. काहीतरी कर भावा, तेव्हा होईल तुझी आज या स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये हवा. 6 चेंडू आणि 17 धावा. कोण जिंकेल ही मॅच मित्रांनो पाहणं गरजेचं. मैदानाचा विचार केला, एका संघाची जर्सी येलो रंगाची, एका संघाची जर्सी पिवळ्या रंगाची आणि आपण पाहिलं व्यासपीठावरती माता माऊली बसलेत. म्हणजे या मॅच मध्ये हळद हसतीये की कुंकू रुसते हे देखील पाहणं गरजेचं. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र विजयासाठी 16 धावांची गरज. दमखम आहे या फलंदाजामध्ये, ताकद आहे या फलंदाजामध्ये. आवश्यकता असेल ती सिद्ध करण्याची, कारण की तुम्ही प्रसिद्ध तेव्हाच होता जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करता. आणि इथे जर का सिद्ध केलं तर अगदी पुढच्या वर्षीच्या स्वराज्य प्रीमियर लीग पर्यंत या खेळाडूची चर्चा होणार, यामध्ये शंका नाहीये. यावेळेचा बॉल बॅकफूट पंच, वेगाने चेंडू आलाय. एकच धाव. एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 6 चेंडू 17ची गरज होती. पहिल्या 2 बॉलवरती आल्या 2 सिंगल. चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावा करायच्यात 15. आणि या त्याच 15 धावा मित्रांनो ज्या तुमच्या प्रतिस्पर्ध्याने शेवटच्या 3 बॉलवरती काढल्या होत्या. त्या 15 धावा तुम्हाला इथे मागात पडू शकतात का हे पाहणं गरजेचं आहे.
आडव्या बाटने फटका घेण्याचा प्रयत्न सिंगल मैदानावरती पूर्ण, परंतु सिंगलने काहीच फरक पडणार नाहीये. 3-13 आता मात्र मैदानाच्या आतमध्ये उरलेलं समीकरण आहे. 3-14 येस. आम्ही बघतो तुमचं लक्ष आहे का मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. या बॉलवरती कमीत कमी 2 धावा येणं गरजेचं, तेव्हाच मॅच ऑन असेल. 2 पेक्षा कमी आल्या मॅच मध्ये औपचारिकता उरू शकते. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट +1. 3 चेंडू 14ची गरज होती. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज, म्हणजे 3 मध्ये 2 ठोकायचे मित्रांनो. अजून देखील पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये. अवांतर चेंडूंची संख्या थोडीशी वाढतीये. मागच्या ओव्हरमध्ये देखील तेच पाहिलं. काही अवांतर चेंडू आले, 4-5 धावा एक्स्ट्रा मिळाल्या. या ओव्हरमध्ये देखील आपण पाहतोय काही अवांतर चेंडूंची संख्या इथे मात्र वाढताना पाहायला मिळतीये. चेंडू शिल्लक आहे 3 धावा करायच्यात 11. 3 चेंडू 11 धावा करेल का मित्रांनो इथे बॅट्समन ही मॅच पूर्ण आपल्या टीमसाठी. या बॉलवरती एखादा मोठा फटका नित्यांत येणं गरजेचं. मोठा फटका आला तर सामना दोन्ही टीमच्या बाजूने समसमान झुकलेला आपल्याला पाहायला मिळेल. काढे की टक्कर, रंगतदार मॅच, संध्याकाळचं सत्र. जितकी सुंदर मित्रांनो आरबी समुद्र, जितका सुंदर हे मरीन ड्राईव्ह, तितकी सुंदर मॅच प्रेक्षकांच्या भेटीला मैदानाच्या आतमध्ये. इथे प्रयत्न होता मित्रांनो, परंतु चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. लूज बॉडी लँग्वेज, पूर्णपणे ढिसाळ बॉडी लँग्वेज या खेळाडूची. आता चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धावा करायच्या त्या मात्र 10. चौकार कमीत कमी या बॉलवरती अपेक्षित मॅच जिवंत ठेवण्यासाठी. षटकाराला तर सोन्याहून पिवळं मानावं लागेल, परंतु चौकार तरी कमीत कमी या बॉलवरती येणं गरजेचं, जर का हा सामना जिवंत ठेवायचा असेल तर. इथे जबरदस्त फिल्डिंग एफर्ट्स मित्रांनो, आणि संघ मालकाला वेव करत असताना शॉट लॉंग ऑफचा खेळाडू आपण पाहू शकाल. आणि इथे मात्र एक निसटता विजय प्राप्त केला जात आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम रायगड.